आणि जो काही स्वागत सत्काराचा कार्यक्रम केला त्याबद्दल आम्ही आमच्या लोगन फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। तसंच मगाशी सरांनी आणि आपल्या अध्यक्ष साहेबांनी आमचं जे काही बोलणं झालं त्यामध्ये जो विषय मांडला आपल्या शाळेच्या बिल्डिंगचा, तसंच वेगवेगळ्या उपक्रमाच्या संदर्भात मॅडमांनी आपल्याला आता माहिती दिली। तर लोगनच्या वतीने मी तुम्हाला सर्वांना आश्वासन देऊ इच्छितो की आमच्या लोगन फाउंडेशन परिवाराकडून आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या हितासाठी, गावाच्या हितासाठी आणि पर्यायाने संस्थेच्या हितासाठी जे काही करण्याचा योग आम्हाला येईल, ते जे काही करता येईल, जास्तीत जास्त जे काही करता येईल ते आम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न करू। आज 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आहे। विद्यार्थ्यांना फक्त एवढंच सांगेल की विद्यार्थी मित्रांनो, पास होणं किंवा नापास होणं हे काही फारसं चुकीचं आहे मी असं म्हणणार नाही। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार हा येत असतो, म्हणून नापास जरी झालात किंवा मार्क्स कमी मिळाले म्हणून घाबरून जाण्यापेक्षा नवीन वर्षामध्ये चांगल्या मार्कांनी कसं पास होता येईल आणि कसं जास्तीत जास्त गुण मिळवून पुढे जाता येईल याचा प्रयत्न करा। विद्यार्जनाचं काम इथे चालते, आपण विद्या घेत असतो। एक आमच्या शिक्षकांनी आम्हाला 2 लाईन सांगितलेल्या होत्या, तदितर खग बेने वेगळाले पडाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्या आजपाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ज्यावेळेस वाईट वेळ येते त्यावेळेस आपल्याला फक्त आपलं शिक्षणच मदत करते। आपले नातेवाईक, बंधू भगिनी, बाकीचा आजूबाजूचा परिसर आहे तो एक ठराविक लिमिट पर्यंत आपल्याला सहकार्य करतो, परंतु आपल्या शिक्षणाच्या जोरावरती आपण पाहिजे त्या संकटातून मार्ग काढू शकतो आणि पुढील प्रवास करू शकतो। म्हणून एवढंच सर्वांना सांगेल की सर्वांनी शिक्षणाकडे लक्ष द्या। तुमच्या शिक्षणासाठी जी काही गरज असेल ती गरज पूर्ण करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू। भविष्यात आपल्या ह्या संस्थेच्या वतीने इथे जे काही आतापर्यंत 10वीचे आहे, त्याच्यानंतर ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज जे काही असेल त्याच्यासाठी आम्हाला जर काही प्रयत्न करता आला तर आम्ही नक्कीच करू। म्हणून सर्वांसाठी पुनश्च शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो। धन्यवाद। मटेरियल पाठवायचं आहे, त्याची रिक्वायरमेंट हे सगळं आम्ही तुमच्या शिक्षकांपर्यंत पोहोचवू। त्यांच्याकडून तुम्ही ते घ्यायचं, त्यांच्याकडनं निबंधाचे विषय घ्यायचे, त्यानंतर ते तुमच्या स्पर्धा कंडक्ट करतील। आमचा फक्त एक रिप्रेझेंटेटिव्ह इथे येईल, गोकुळ सर येतील किंवा फाल्गुन सर येतील, त्यांच्यासोबत तुम्हाला हे सगळं करायचं आहे। आमच्यापर्यंत जसे रिपोर्ट्स आणि रिझल्ट येतील त्या स्टुडंट्सला आम्ही प्रेझेंट पण देऊ। ठीक आहे। सो आता 10वीच्या स्टुडंट्सची एक्झाम आहे, ही बोर्डाची परीक्षा आहे का तुमची? ठीक आहे। त्याच्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, चांगला अभ्यास करा, चांगली द्या एक्झाम आणि थांबते मी।